टाकले स्वानंदी मॅडम, हा मी ते ठेवले हा पैसे मी आतमध्ये. नाही ते पैशाचं राहू दे. मला एक सांगा, रोहन बद्दल जे मी आता ऐकलं ते खरंय? काय ऐकलं तुम्ही? रोहन डिलिव्हरी बॉयची नोकरी करतो. हे खरंय? मला कोणी सांगितलंय? कोणी सांगितलं ते महत्वाचं नाही. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे तेवढं सांगा. हो खरी आहे, मला सुद्धा आजच कळलंय. मग मला का नाही सांगितलं तुम्ही? अहो ही महत्वाची गोष्ट लपून का ठेवली तुम्ही? आपण इकडच्या तिकडच्या अनेक एकमेकांबरोबर गप्पा मारतो, मग ही गोष्ट का नाही सांगावीशी वाटली? अहो लपवून ठेवणं हा हेतू नव्हता माझा. फक्त तुम्हाला कळलं असतं, टेन्शन आलं असतं, त्रास झाला असता. मला आत्ता जास्त त्रास होतोय की इतकी महत्वाची मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून का ठेवली. म्हणजे याचा अर्थ मला काही भास वगैरे होत नव्हता. माझा संशय खरा होता की तो डिलिव्हरी बॉय रोहनच होता, बरोबर ना? हो. मग का नाही सांगितलं तुम्ही मला? तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला असं विचारेन की तो हे असं काम का करतो, किंवा त्याच्या कामाला मी फालतू म्हणून असं वाटलं नाही तुम्हाला? नाही नाही, असं नाही वाटलं मला काही. मग का नाही सांगितलं स्वानंदी मॅडम? रोहन कुठलं काम करतो हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. तो ते काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून करतोय की नाही हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर माझ्याशी बोलला असतात तर त्याच्या या नोकरीचा प्रश्न मी सोडू शकलो नसतो. स्वानंदी मॅडम, एक कंपनी चालवतो मी मोठी. शेकडो लोक काम करतात माझ्याकडे, माझ्या कंपनीमध्ये. मग रोहनचा हा नोकरीचा प्रश्न तुम्ही माझ्याशी बोलला असतात तर आपण सोडू शकलो नसतो का? मग का नाही सांगितलं? सॉरी राजवाडे, मी फक्त असा. हे बघा, तुम्ही काय विचार करत असाल ना हे मला माहिती नाही. कदाचित तुमच्या भावा बहिणीचा स्वाभिमान एकदम जागृत झाला असेल की ही अशी गोष्ट त्यांना कशी सांगायची. पण मला त्रास कुठल्या गोष्टीचा होतो माझ्या स्वानंदी मॅडम, की आपल्या घरातली आणि आपल्या कुटुंबातली गोष्ट मला घरातल्या माणसांकडनं न कळता बाहेर न कळते ना, याचा जास्त त्रास होतो. ते तुम्ही सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. एक दिवस असा अचानक माझा लेटर आला हातात आणि लिहिलं होतं टर्मिनेशन लेटर. कंपनीवाले सॉरी म्हणून निघून गेले. मला सगळे म्हणायचे ग की रोहन जॉबला इतका अटॅच होऊ नकोस. पण मी नाही ऐकलं. मी 24 तास त्या कंपनीसाठी काम केलं. तहान भूक सगळं विसरून जीव ओतून काम केलं. नेहमी त्या कंपनीचा फ्युचरचा विचार केला, पण कंपनीने काय केलं माझा विचारच नाही केला. त्यांना नुकसान होतंय म्हटले आणि मला जॉबवरून काढून टाकलं ग. मी तरी काय करणार होतो सांग ना. मी एक साधी नोकरी करत होतो. मालकाने असं हकललं आणि निघून जावं लागलं मला सुद्धा. हे झालंय सगळं. मी तुला सांगत होतो. सांगितलं आता. झालं समाधान तुझं? कधी? मग अशात मदतीचा हात द्यायची काय गरज आहे? कोण देते मदतीचा हात? आणखीन कोण? समर दादा. रोहनला मीटिंगसाठी बोलवलंय आणि ही मीटिंग कसली तर ऑफकोर्स त्याला तो जॉब देणार. आणि हे जर असं नाही केलं तर अधिराला राग येईल. ऑलरेडी त्याला रोहनचा पुळका आहेच. नाही, असं होता कामा नये. आपल्याला ऑफिसमध्ये आपली माणसं जास्त प्रमाणात हवी आहेत. हो मम्मा, तोच प्रॉब्लेम आहे. हा अंशू बावळट घरात बसलाय टाइमपास करत. त्यात तो आनंद ऑफिसमध्ये राखणदार बनून राहिला नसता. मी गेले तर दादा मला ओरडतो आणि त्याचा आनंदीला तक्रार निवारण अधिकारी म्हणून घेतलाय. त्यात आता हा रोहन, तो जर ऑफिसमध्ये जायला लागला ना तर आपल्याला ऑफिसमध्ये काही स्कोपच उरणार नाही. मम्मा, पण मलाही कशी खायची मग? म्हणजे आपला काही कंट्रोलच राहणार नाही. काहीतरी करायला लागणार आपल्याला. असा हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. सगळी माणसं त्यांची झाली तर नाही. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढावाच लागणार. कोणाची ताई नाही आणि मुलगी देखील नाहीये. ठीक आहे, मी सौम्या म्हणू तुम्हाला? चालेल? हे बघा सौम्या, मला कळतंय जे काही आहे ते खूप सिरियस आहे. पण तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. कोणाला आवडत नाही. मला मरायचंय. अहो पण का असं बोलताय तुम्ही? मला सांगा, तुम्हाला कोणी त्रास दिला का? काही होतंय का तुम्हाला? मी सेलिब्रिटी बनायला जाते. मला सोशल मीडियावरती ट्रोल केलं जातं. मी फोटोज टाकते, मी व्हिडिओज टाकते. लोक ट्रोल करतात मला. माझ्यावरती घाणेरडे कमेंट्स करतात. कोणी लाईक देखील नाही करत. सगळे असतात माझ्यावरती. कॉलेज फ्रेंड्स, बिल्डिंग फ्रेंड्स. मग नाही होत याच्यामुळे माझा अभ्यास. खूप डिस्टर्ब फील होतं. नाही जगायचंय मला. आई बाबा, का थांबवलं तुम्ही मला? सौम्या, मी तुम्हाला थांबवलं कारण तुम्ही खूप गोड मुलगी आहात.
खरं सांगतोय मी. तुम्ही आता बोललात ना ती नाही पटलंय मला. आणि मुळात तुम्ही किती गोड आहात हे तुम्हाला सोशल मीडियावर पटवायची गरजच नाहीये ना. अहो तुम्हाला माहितीये, तुमच्या आई बाबांना माहितीये तुम्ही किती गोड आहात. त्यांना प्रूव्ह करायची काय गरज आहे. बघा सोशल मीडिया हे खरं जग नसतं. आणि हे बघा एकंदरीत मला तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुमच्यामध्ये ना खूप स्किल्स आहेत. खरंच तुमच्याकडे खूप स्किल्स आहेत. पण जर ते तुम्हाला सोशल मीडियावर नाही दाखवता आले तर त्यात काय प्रॉब्लेम आहे. हे बघा डिप्रेशन समोर ना असं हरून जायचं नसतं सौम्या. इनफॅक्ट डिप्रेशन मधून बाहेर यायचा प्रयत्न करायचा. आपल्यावर कोण हसतंय किंवा कोण आपल्याला ट्रोल करतंय याकडे तुम्ही का लक्ष देताय. सौम्या तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा ना. तुम्हाला मनापासून जे करायची इच्छा आहे ते करा. तुम्हाला लोकांच्या व्हॅलिडेशनची गरजच काय आहे. बरोबर बोलतोय ना मी, पटतंय तुम्हाला. पण हे बघा तुम्हीच आता विचार करा. आज जर तुम्ही जीव दिला तर तुम्हाला जे काय काय अचीव्ह करायचं लाईफमध्ये ते तुम्ही करू शकाल का. नाही ना. इनफॅक्ट तुम्ही जर जगलात तरच ते पूर्ण करू शकाल ना स्वप्न. ऐका ना माझं, हे खरंच नका करू. हा उपायच नाहीये तुमच्याकडे. तुम्हाला कळते का, तुम्ही तुमची स्वप्न कधीच नाही जगू शकणार जर तुम्ही आज जीव दिलात तर. आणि सगळ्यात महत्वाचं सौम्या, बाहेरची लोक तुम्हाला नावं ठेवतात किंवा तुम्हाला ट्रोल करतात त्यावरून तुम्ही जीव देणार आहात सौम्या. आणि आता ना सगळ्यात महत्वाचं हे बघा, बाहेरच्या जगातली लोक मे बी तुमचं कौतुक नसतील करत. अहो पण तुमचं सगळ्यात जास्त कौतुक करणारी माणसं म्हणजे तुमचे आई बाबा. त्यांना दुःखात लोटणार आहात का तुम्ही. सांगा हे बरोबर आहे का. हे बघा सौम्या, तुम्ही शहाणे आहात ना. अहो जीव देणं हा ऑप्शनच नाही आपल्याकडे.